मालाड रेल्वे स्थानकात रक्ताचा सडा। क्षुल्लक कारणावरून प्राध्यापकाची हत्या। लोकलचा प्रवास की मृत्यूचा सापळा। हा व्हिडिओ नीट बघा। रेल्वे प्रवासात धक्का लागणं, जागेसाठी होणारे वाद हे नवीन नाहीत, मात्र हे वाद आता जीवघेणे ठरतायत। मुंबईची लाईफलाईन असलेली ट्रेन आता रक्तानं माखू लागली आहे। पुढे सरकण्याच्या क्षुल्लक वादातून एका 33 वर्षीय प्राध्यापकाला जीव गमवावा लागलाय। वाद झाल्यानंतर रागाच्या भरात आरोपीनं मालाड रेल्वे स्थानकात गाडीतून उतरताना प्राध्यापकाच्या पोटात धारदार शस्त्रानं वार करून तो पळून गेला। प्राध्यापक आलोक सिंग हे गंभीररित्या जखमी झाले। लोकलमधून उतरून ते प्लॅटफॉर्मवरच्या बाकावर बसले। रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। जब आ रहे थे मलाड स्टेशन पे तो कुछ भी बहस के वजह से जो भी हुआ उसमें उनको नीचे उतरते समय चाकू मारा गया और वहाँ पे वो ये हो गए। तो हमको शाम को ये घटना पता चली है 7-7:30 बजे। किरकोळ वादातून प्राध्यापकाला जीव गमवावा लागल्यामुळं रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आरोपी ओमकार शिंदे याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। संशयित इसम आहे, त्याने यातील मयत इसमाच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार करून त्यामध्ये त्यांचा जीव घेतलेला आहे। त्या संदर्भाने बोरिवली लोहमार्ग पोलीस स्टेशनला हत्येचा गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास सध्या बोरिवली लोहमार्ग पोलीस स्टेशन करत आहे आणि त्यामध्ये आजच यातील संशयित इसमाला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी ओमकार शिंदेला कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। हत्येचा गुन्हा नोंद आहे, तर त्याच्यामध्ये पोलिसांना तपास करणे तेवढंच निकडीचं असतं। 5 दिवसाची पोलीस कस्टडी, पोलीस 7 दिवसाचे मागत होते, मी 3 दिवस मॅक्झिमम बोलवतो, 5 दिवसाचे दिले। हा प्रश्न केवळ शिक्षेपुरताच मर्यादित नसून अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे। रेल्वे पोलीस आणि आरपीएफ अशा घटनांना आळा घालण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलणार? लोकल ट्रेन आणि स्थानकांवरील सुरक्षा वाढवली जाणार का? धारदार शस्त्रांसह प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।